नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करतो आहोत वैवाहिक सौख्य आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ज्योतिष आणि वास्तुतज्ञ श्री वासुदेव सत्रे. आपण सरांचं स्वागत करूया. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. चर्चेला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. वयाच्या 16व्या वर्षी आळंदी या ठिकाणी श्री वेदमूर्ती अभयशास्त्री पाठक यांच्या गुरुकुलामध्ये यजुर्वेद आणि वास्तुशास्त्राच्या अध्ययनाला सरांनी सुरुवात केली. सोबतच लहानपणापासून त्यांना त्यांचे आजोबा आणि वडिलांचं वेळोवेळी ज्योतिष विद्येचं मार्गदर्शन मिळत गेलं. वयाच्या 21व्या वर्षी वडिलांकडून ज्योतिष आणि श्री वेदमूर्ती पाठक गुरुजींकडून यजुर्वेद आणि वास्तुशास्त्राचं शिक्षण सरांनी पूर्ण केलंय. गेली 12 ते 15 वर्ष पुण्यामध्ये ते ज्योतिष आणि वास्तुशास्त्राचं यथायोग्य, प्रामाणिक आणि अविरत असं मार्गदर्शन कार्य करत आहे. आजच्या या विषयासंदर्भात तुमच्या मनामध्ये नक्की शंका असतील, प्रश्न असतील, समस्या असतील, वैवाहिक जीवनाशी रिलेटेड कोणतीही अडचण असेल, तुम्ही थेट आत्ता सरांना विचारू शकता. त्याकरता आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. 022-6684-3333 हा आपला संपर्क क्रमांक आहे, स्टुडिओ क्रमांक आहे. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा मनापासून स्वागत कार्यक्रमामध्ये. वैवाहिक सौख्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. त्याच्या आधी जाऊन विवाह ठरणं म्हणजे शास्त्राला नेमकं काय मान्य आहे, आणि कारण समाजामध्ये एक म्हण आपण नेहमी बघतो की लग्नगाठी ज्या आहेत त्या वरती स्वर्गात बांधल्या जातात किंवा देवलोकात बांधल्या जातात. बरोबर. पण हा जो काही समज आहे शास्त्राचा किंवा ही जी काही म्हण प्रचलित झाली असं आपण म्हणू समाजामध्ये, ती कशामुळे निर्माण झालेली असावी आणि त्याच्यावरती संस्कृतीचा पगडा किती आहे, काय सांगता येईल? ॲक्च्युली म्हण वगैरे असं म्हणता येणार नाही, ती एक अतिशयोक्ती आहे. जसं आपण म्हणतो की एखादा म्हणतो की हे सुंदरी तुला बघून माझं हृदय पाणी पाणी झालं. खरोखर काही पाणी पाणी होत नसतं. तर ती एक तशी म्हण आहे, म्हणजे एक अतिशयोक्ती अलंकारातलं ते एक वाक्य आहे की सप्तजन्म. पण शास्त्रानुसार काय पाहिजे की दोघांच्याही जन्मपत्रिका गुणांपेक्षा आणि पत्रिकेमध्ये दोघांच्याही बौद्धिक, शारीरिक, मानसिक आणि आजकालच्या याच्याप्रमाणे म्हणता येईल आर्थिक ही जी पातळी आहे, ही लेवल आहे, ही दोघांचीही मॅच व्हावी. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे बौद्धिक आणि मानसिक पातळी ही मॅच झाली की मग बाकी सगळ्या आपोआप मॅच होत जातात. एकदा मन जुळली आणि बुद्धी जुळली की आपोआप सगळ्या गोष्टी ॲडजस्ट व्हायला लागतात. तर हे प्रत्यक्ष आपल्याला दोघांच्याही जन्मपत्रिकेमध्ये कळतं. जन्मपत्रिका जी असते आणि त्यासोबतच खाली भावचलित पत्रिका, यावरनं आपल्याला हा ऑलमोस्ट 100% हा अंदाज येतो की दोन पत्रिका परस्पर पूरक आहेत की नाहीत. आणि गुणांना फारसं महत्त्व देण्याची आवश्यकता नाही, हे मी नेहमीच सांगत आलो आहे. आणि दुसरं आहे की नाडी, दोघांची नाडी एक आहे का? एक असेल तर डॉक्टरांना दोघांचे ब्लड ग्रुप सांगायचे. डॉक्टरांनी ते ब्लड ग्रुप ऐकल्यानंतर त्यांनी होकार दिला तर लग्नात पुढे जायला हरकत नाही. अनेकदा आता काय झालं, काही काही लोकांना ज्योतिष फॅड वाटायला लागलं. काही काही जण आपण जे म्हणतो की सो कॉल्ड पुरोगामी किंवा काय असो, तर ते म्हणतात की काय गरज आहे बघायची पत्रिका, काय जुळवायची पत्रिका गरज आहे. बरोबर. आमच्या तर आजोबांचं, आमच्या आजीचं, आमच्या वडिलांचं लग्न झालं तेव्हा तर पत्रिका बघितल्याही नव्हत्या. बरोबर. पण त्यावेळेस ज्या पत्रिका बघितल्या नव्हत्या तर त्यावेळेस त्यांच्या पत्रिका कशा काय जुळल्या आणि आता 60 वर्ष संसार कसा काय टिकला. तर त्यात काय आहे की त्यावेळेसचा काळ आणि त्यावेळेसचं लोकांचं जे भय होतं, समाजाचा दबाव होता, भीती होती, मोठ्यांचा आदर होता, ते आता उरलेलं नाही. त्यामुळे गरजेचं आहे की आता पत्रिका बघावी. नाही त्या द्वंद्वात जसं गीत रामायणात माडगुळकरांनी सांगितलंय की प्रभू श्रीराम सुग्रीवाला म्हणतात की काय लाभते या द्वंद्वाने भिडता वानर उन्मादाने, की काय होईल या द्वंद्वात कुठे राहू नये, की काय गरज आहे बघायची पत्रिका. तर पत्रिका बघणं ही गरजेचंच आहे आणि पत्रिका व्यवस्थित तज्ज्ञ ज्योतिषांकडनं जुळून घ्यायची आणि नंतरच विवाह करायचा. आणि विवाही करायचा तर तो ज्योतिषांनी दिलेल्या मुहूर्तावरच करायचा. सर, कार्यक्रमात कॉल येतोय, आपल्याला एक फोन येतोय. इस्लामपूरवरून रोहिणी पाटील आहेत, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला रोहिणी, काय समस्या आहे आपली? आपले ते लग्नाबद्दल विचारायचं आहे. बोला, जन्मतारीख सांगा. 12/9/93. 12/9/93. 92. 92. ओके. जन्म वेळ काय आहे? जन्मवेळ दुपारी 2:30 वाजता. दुपारी 2:30. आणि जन्म ठिकाण? जन्म ठिकाण भिलवडी. भिलवडी जिल्हा कोल्हापूर. कोल्हापूर जिल्हा ना? नाही, कोल्हापूर नाही, सांगली जिल्हा. सांगली. सांगली. बरं, काय प्रश्न आहे तुमचा? आपले लग्नाबद्दल आणि याबद्दल विचारायचं आहे. केव्हा ठरणार आहे काय? ओके, लग्नाबद्दल आणि काय? करिअर बद्दल? करिअर नाही, करिअर शिकून बसलेले घरात, नोकरी नाही काय. बरं.
काय सांगता येईल लग्नाबद्दल आणि शिक्षण पण झाले त्यांचं हो, पत्रिका उत्तम आहे. मुलीचं सगळ्यात आधी मी सांगेन की डोळे तपासून घ्यायचे आणि सोबतच पोटाचे विकार असतील आणि पत्रिका जी आहे ही मंगळाची पत्रिका आहे, मंगळ दोषाची, आणि पत्रिकेमध्ये स्त्री दोष सुद्धा आहे. तर त्यामुळे स्त्री दोषासाठी नवचंडी याग आणि सोबतच मंगळ दोष शांती हे करून घ्यायचं. आणि साधारणतः दिवाळी 2022 नंतर पत्रिकेमध्ये लग्नाचे योग आहेत. लग्नाची घाई करू नका, कारण पत्रिका मंगळ केतू जो आहे तो सप्तमात आहे. त्यामुळे एखादं लग्न जुळून तुटणे किंवा शक्यता आहे की होऊन सुद्धा तुटणे. त्यामुळे उगीचच समाजाच्या मॉरल प्रेशरला बळी न पडता लग्नाची घाई करायला नको आणि थांबूनच 2022 दिवाळीनंतरच विवाह योग जो आहे तो आहे. नक्की. अजून एक कॉल येतोय. मीनाक्षी जाधव आहेत पुण्यातून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला मीनाक्षी, काय समस्या आहे आपली? हा, लग्नासंदर्भात विचारायचं होतं. बोला. जन्मतारीख सांगा. हा, पण जन्मतारीख 25/2/90. 25 हॅलो. जन्मतारीख सांगा. 28/8/84. 28/8/84. हा, जन्मवेळ जन्मवेळ 00:35. 00:35 म्हणजे 12 रात्री 12:30 12:35. 12:35. आणि जन्म ठिकाण काय? 12:35 रात्रीचं. जन्म ठिकाण फलटण. फलटण. काय समस्या आहे? हा, लग्नासंदर्भात विचारायचं. लग्नासंदर्भात विचारायचं. लग्नासंदर्भात हाही प्रश्न आहे आणि काय सांगता येईल म्हणजे एकूणच पत्रिका आणि साधारणतः कधी जमणार आहे? 84 म्हटल्यावर विवाहाला वेळ पण झालाय. हो. खरं तर हा काय विचित्र योगायोग आहे. ही सुद्धा पत्रिका मंगळाचीच आहे आणि सप्तमात मंगळ केतू आहे. त्यामुळेच मी जे बोललो ना आत्ताच्या आधीच्या पत्रिकेला की उशिरा लग्न करा कारण विवाहामध्ये अडचणी येतील. यांच्याही पत्रिकेमध्ये आता जे बोललो मी की एखादं लग्न जुळून तुटणे किंवा होऊन तुटणे तत्सम प्रकार होऊन गेलेला असावा. यांना सुद्धा तोच उपाय सांगेन मी की मंगळदोष शांतीसह नवचंडी याग हा विधी करून घ्यायचा. आणि सोबत जे बोललो आहे की आता लग्नाचे जे योग त्यांनी विचारलं तर ते आता या 20 नोव्हेंबर नंतर लग्नाचे योग आहेत पत्रिकेमध्ये. पण पत्रिका जुळवूनच विवाह करणं गरजेचं आहे आणि शक्य असेल तर पुण्याच्या ऑफिसला ह्या प्रत्यक्ष जर येऊन भेटलेत तर उत्तम होईल, कारण पत्रिकेमध्ये अजून पण बाकी गोष्टी आहे पण वेळेअभावी एवढं सविस्तर सांगता येणार नाही. नक्की. अजून एक कॉल येतोय सर. श्याम सुंदर आहेत मुंबईमधून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. श्याम सुदन आहेत. बोला, काय समस्या आहे आपली? माझ्या मुलगाचा डेट ऑफ बर्थ 17/11/1985. 17/11/95. ओके. जन्म वेळ काय आहे? आणि वेळ आहे 1:25. 1:35. दुपारच्या PM 1:25 PM. ओके. आणि आणि ठिकाण मुंबईमध्ये झाला आहे. 85 आहे की 95? 85 आहे ना जन्म? हा, 85 बरोबर. 85. ओके. काय आता त्यांची समस्या आहे? लग्नाबद्दल विचारायचं आहे. यांनाही लग्नाबद्दल विचारायचं आहे. काय सांगताय? 85चा जन्म आहे. आता हेही बऱ्याच दिवसांचं. बरोबर. 36 वय झालेलं आहे. साधारणतः ही सुद्धा पत्रिका मंगळाची आहे, त्यामुळे मंगळ दोष शांती जी आहे ती करून घ्यायची. बर. हां, आणि दिवाळी 2022 पर्यंत पत्रिकेमध्ये विवाहाचे योग आहेत. आणि उत्तम अशी मुलगी यांना अपेक्षेपेक्षा उत्तम अशी मुलगी जी आहे ती यांना मिळेल. आता माहिती नाही मुलीची आहे की मुलाची आहे. मुलाची असेल तर अपेक्षेपेक्षा, मुलीची असेल तर अपेक्षेपेक्षा चांगला मुलगा मिळेल. सर, आता तुम्ही काही उपाय सुचवले. बऱ्याच वेळेला असं होतं की हे जे उपाय सुचवले जातात त्याचा इफेक्ट जो आहे, म्हणजे समजा मी आज तुम्ही सांगितलेला एखादा उपाय केला तर तो साधारणतः त्याचा जो परिणाम म्हणतो आपण, तो परिणाम दिसायला किती वेळ लागतो आणि तो परिणाम ओळखायचा कसा, या बाबतीमध्ये नेहमी संभ्रम लोकांमध्ये असतो. अनेक वेळेला असं होतं की सांगितलेला उपाय परिपूर्णरित्या केला पण जात नाही. बरोबर. असं पण विषय असतो. तर याकरता नेमकं काय गोष्टी लोकांनी लक्षात घेतल्या पाहिजेत आणि काय केलं पाहिजे, आणि त्यासाठी वेटिंग पिरियड आपण जो म्हणतो तो वेटिंग पिरियड किती असायला पाहिजे? बघा, साधारण कुठलंही रत्न म्हणा किंवा कुठलाही आपण दैवी उपाय म्हणा जो करतो तो केल्यावर त्याला किमान 40 ते 60 दिवस म्हणजे 1.25 महिना साधारणतः लागतो किमान, की त्याचा रिझल्ट दिसायला. आता तुम्ही म्हणताय की कसं ओळखायचं. समजा आता एखादी मुलगी आहे, तिला म्हणजे लग्नाचं आता वय झालंय 26-27, पण स्थळच येत नाहीये, पण उपाय जो आहे तो परिपूर्ण केला आहे, तर त्यानंतर विचारणा तरी सुरू झाली आहे. आता आधी काय व्हायचं की एक पण स्थळ यायचंही नाही, कोणी विचारणाही करायचे. पण विचारणा सुरू झाली आहे म्हणजे आपण केलेल्या उपायाचं जो परिणाम जे आहेत ते पॉझिटिव्ह परिणाम ते दिसायला सुरुवात झालेली आहे.
आणि दुसरं जे तुम्ही बोललात ते अतिशय उत्तम, की 80% लोक, मी म्हणेल 75 ते 80% की उपाय पूर्ण करतच नाहीत. कुठलाही आपण दैवी उपाय सांगितला की सुरुवातीला 4 वेळा फोन करून अगदी असं विचारतील की प्रारंभी शूर असल्यासारखं की हे कसं करायचं, ते कसं करायचं. आपण त्यांना म्हणावं, तुम्हाला सांगितलं होतं ना. नाही हो, ती आम्हाला भीती वाटते थोडं, आमच्याकडनं काही चुकायला नको म्हणून. आणि मग आपण 40 दिवसासाठी उपाय सांगतो, 7 दिवसाचा उपाय सांगतो, आणि मग काय करतात, नाही मला जरा काम आलं होतं, मी मुंबईला निघून आलो, त्यामुळे मला शक्य झालं नाही. आणि मग मी काय केलं, 2 शनिवार ते काउंट केले नाही आणि मग पुढला शनिवार. पण उपायांचं कसं असतं, सलग सांगितलं ना, सलग 40 दिवस तर सलग 40च दिवस तो उपाय झाला पाहिजे, नैसर्गिक अडचणी सोडून स्त्रियांसाठी. आणि त्यात जर का मध्ये तुम्ही ब्रेक दिला आणि ते मधले दिवस वजा केले आणि पुढे जातो म्हटलं तर ते शक्य नाही. समजा 12 दिवसानंतर तुम्ही 2 दिवसाचा ब्रेक दिला तर परत युटर्न, परत पहिल्या दिवसापासून तो उपाय करायला हवा. कारण यात काय होतं, उपाय म्हणजे आपण देवाची ती एक प्रकारे आराधना असते वेगवेगळ्या प्रकारे, बरोबर. तर ती देवाची अवहेलना होते. मध्ये जर खंड झाला तर ती अवहेलना होते. आणि मग असं जर वारंवार तुम्ही अवहेलना करत गेलात तर मग तुम्ही किती उपाय करा त्याचा तुम्हाला परिणाम मिळत नाही. अजून एक कॉल येतोय सर. संध्या आहेत कोल्हापूरवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला संध्या, काय समस्या आहे? हॅलो, माझ्या मुलगीचं 18 ऑक्टोबर 2004 आहे आणि करिअर आणि तिचं लग्नासंबंधी विचारायचं आहे. बरं, जन्म वेळ काय त्यांची? जन्म वेळ काय आहे? जन्मवेळ संध्याकाळी 6, 6:30. 6 की 6 की 6:30? 6:30? 6 ते 6:30 संध्याकाळी. आणि जन्म ठिकाण काय आहे? जन्म ठिकाण कोल्हापूर. कोल्हापूर. सोमवार कोल्हापूर. 6:30. ओके, कोल्हापूर आहे. आणि कोल्हापूर. काय सांगता येईल सर यांना? यांनाही बरोबर, पहिले विवाहाचीच, करिअर आणि विवाह आणि करिअर बरोबर दोन्हीच्या साठी त्यांनी विचारलं. सगळ्यात आधीच्या पत्रिकेमध्ये मूळ नक्षत्रावर जन्म आहे, बहुधा यांनी केली असावी मूळ नक्षत्राची शांती. तर नसेल केली तर ती मूळ नक्षत्राची एक शांती करून घ्या. आणि पत्रिका शिक्षणाच्या बाबतीत अतिशय उत्तम आहे. मी म्हणेल IAS करावं. IAS जर नाही शक्य झालं तर किमान MPSC तरी, अधिकारी पदाची ही पत्रिका आहे. त्यामुळे हिला मी सल्ला देईल की पहिलं लग्न जे आहे ते नोकरीसोबत करायचं आणि नंतर दुसरं जे आहे ते मुलासोबत. आणि हिच्या लग्नाची घाई करायची नाही. वय वर्ष 26 पूर्ण झाल्याशिवाय विवाह करणे योग्य नाही. 26व्या वर्षाचा केक कापला की नंतर दुसऱ्या दिवसापासून आईवडिलांनी तिच्यासाठी स्थळ शोधायला सुरुवात करायची. पण परत एकदा सांगेन की ते लक्षात ठेवा की पहिलं लग्न जे आहे ते नोकरीशी. निश्चितपणे सर, अशा पद्धतीच्या ज्या वेळेला पत्रिका समोर येतात, तुम्ही गेली अनेक वर्षांपासून हे सगळं काम करता आहात, कमी वयात तुम्ही खूप मोठं काम केलेलं आहे. जनरली मुलींच्या लग्नाची चिंता जी आहे ती पालकांना खूप असते, कारण मुलगी सुखी कशी राहील, बरोबर, हे त्यांचं खूप मोठं उद्दिष्ट असतं. त्याकरता मुलीचे जे पालक आहेत किंवा मुलीचे जे आई वडील आहेत, त्यांनी साधारणतः विवाह जुळवताना मुलीचा एक बेसिक शास्त्र म्हणून काय दक्षता घ्यायला हव्यात किंवा कशा पद्धतीचे उपाय करायला हवेत, काय सांगता येईल? बघा, सर्वसाधारण मुलगी लग्नाच्या वयाची झाली की प्रत्येक मुलीच्या आईने, मी म्हणेल की तिने शिवलीलामृत 11वा अध्याय जो आहे तो संध्याकाळी वाचावा. बरं. हां. आणि मुलीने जी आहे होईल तेवढी श्रीकृष्णाची उपासना करावी. शक्य झालं काय, काही खूप मोठं द्राविडी प्राणायाम नाही आहे. दर शुक्रवारी संध्याकाळच्या वेळेस, म्हणजे आपण त्याला प्रदोष काळ म्हणतो, 6, 6:30 ते 7:30 पर्यंत, या वेळेत श्रीकृष्णाला लाल फूल वाहावं. आणि मुलीचं पहिल्याच, म्हणजे सगळ्यात आधी मी हे सांगेल की तिला स्वावलंबी करावं. ती जर स्वावलंबी असेल तर विवाहामध्ये अडचणी येत नाही. त्या मुलालाही ती एक अनामिक भीती असते की आपण एवढं मोठं 1.5 कोटीचं घर घेतलंय आणि एकट्याच्या भरोशावर याची EMI भरले जाणार नाहीत. हिचा कसा बसा 70,000 पगार येतो, त्यातनं 25-30,000 महिन्याला तो पण हातभार लागतो, त्यामुळे तोही सरळ वागतो, त्याच्या घरातलेही सरळ वागतात. त्यामुळे स्वावलंबी जर केलं मुलीला तर तो सगळ्यात मोठा उपाय आहे, बरोबर, जो शास्त्राच्याही पलीकडे. पण हे आहे की ते कधी होईल, कसं होईल, त्यासाठी आपल्याला पत्रिका कळते. आता जसं कोल्हापुरातनं जो फोन आलेला मुलीचा 2004, त्यांनी अगदी योग्य वयात, तिचं 17 वय आहे तिचं, आणि आता त्यांनी फोन केला आणि आधी त्यांनी करिअर विचारलं आणि लग्न विचारलं. कौतुक आहे की या वयात जर पत्रिका दाखवली ना 17-18 मध्ये, 11वी-12वीच्या दरम्यान, किंवा त्यावेळेस काय होतं की करिअर कळतं, कुठल्या क्षेत्रात जाता येईल. आणि करिअर जर उत्तम झालं तर पुढे लग्नामध्ये काही अडचणी येत नाहीत. बरोबर.
आजकाल काय असतं की सगळ्यांचीच अपेक्षा ही आहे, सासू सासऱ्यांपासून तर त्या मुलापासून सगळ्यांचीच अपेक्षा ही असते की मुलगी कमविणारी असावी. नक्कीच. आणि स्वतः कमवलं ना की एक ती काय म्हणतात Confidence वेगळा येतो. कॉन्फिडन्स असतो आणि वेगळी ती एक हिंमत असते. आणि आणि त्यामागे मी कुठलीही सांगितलं समस्या अडचण जरी आली हा तरी तर त्याला ती face बरोबर मी करायची सांगितलं ना तर ताकद. 1.5 कोटीच्या फ्लॅटचं उदाहरण दिलं ना. तर त्यामुळे स्वावलंबी निश्चितपणाने करावं. खूप खूप छान अशा पद्धतीचं. खरं तर मी असं म्हणेन की आजच्या समाजातलं वास्तवतेचं भान ठेवून सर आपल्याला मार्गदर्शन करतायत. खरं तर काळानुरूप, कारण हे पत्रिका म्हणा किंवा शास्त्र ग्रंथ ह्या सगळ्या जुन्या गोष्टी जरी असल्या, संस्कृती जरी आपली असली, तरीसुद्धा काळानुरूप झालेले जे बदल आहेत, वास्तव कुठे आहे, वर्तमान कुठं आहे, त्याचं भान हे निश्चितपणानं बाळगावंच लागतं. आणि त्याचं भान बाळगून सल्ला घेणं आणि त्याच्यावरती इम्प्लिमेंट करणं ही सगळ्यात खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक गोष्टी आहेत ज्याच्यावरती सर प्रकाश टाकतायत, पण तरीसुद्धा अनेक गोष्टी राहून जातात, शंका असतात. प्रत्येक पत्रिका वेगळी असते, प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. त्यामुळे मार्गदर्शन निश्चितपणानं घेऊ शकता. सशुल्क मार्गदर्शन सरांचं असतं आणि त्याकरता तुम्ही कधीही सरांना संपर्क करू शकता. त्यांचे क्रमांक आत्ता TV स्क्रीनवरती आहेत. वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग. विश्रांतीनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. वैवाहिक सौख्य या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि आपल्याला वासुदेव सत्रे सर मार्गदर्शन करतात. सर आत्ता दिवाळीचं धामधूम सगळी आटपलेली आहे आणि आता तुळशी विवाह हा एक आपल्या संस्कृतीमधला मोठा सण आपण म्हणू शकतो. सगळीकडे साजरा होतो आणि तो केला जातो. आणि जनरली असं म्हटलं जातं की तुळशी विवाह झाले की मग घरातल्या लग्नांचे धूमधडाके सुरू होतात आणि ते थेट अगदी मे महिन्यापर्यंत अगदी विवाहाचे मुहूर्त पण असतात. हो, अगदीच. तर आत्ता ज्या विवाह इच्छुक मुलं किंवा मुली असतील, त्यांनी आता या संपूर्ण काळामध्ये काही गोष्टी कराव्या का, जेणेकरून त्यांचा विवाह जुळायला म्हणा किंवा चांगला वधूवर मिळण्यासाठी म्हणा, या सगळ्या गोष्टींसाठी फायदा होऊ शकतो? हां, विवाह इच्छुक जे वरवधू आहेत ना, तर त्यांनी दोघांनीही मी म्हणेल की दर गुरुवारी गाईच्या डाव्या कानामध्ये आपली विवाहाबद्दलची अडचण सांगावी गाईला आणि तिला प्रार्थना करावी की म्हणजे उचित असं वर किंवा उचित अशी वधू मिळू दे म्हणून. आणि मुलांनी काय करावं की 1600 आपलं जे हे आहे श्रीसूक्त त्याचे पाठ करून घ्यावे गुरुजींकडनं, श्रीसूक्ताचे. आणि संकल्प घेत असताना असं घ्यायचं की विवाह ठरला, उत्तम विवाह ठरला की त्यानंतर आम्ही त्याच्या 1600च्या तद्दशांश 160 श्रीसूक्ताचं आम्ही हवन करून घेऊ. आणि मुलींनी गुरुजींकडनं सप्तशतीचे जे आहेत ते 13 पाठ करून घ्यावे आणि त्याही संकल्पात असंच घ्यायचं की विवाह ठरला की त्यानंतर आम्ही म्हणजे साखरपुडा झाला की आम्ही त्यानंतर त्याचं तद्दशांश हवन करूयात म्हणून. हे झाले करायचे उपाय. आणि जसं मग सांगितलं की मुलीने श्रीकृष्णाच्या मंदिरात जावं, मुलाने आपल्या कुलदेवीची उपासना करावी होईल तेवढी, स्त्रीने मुलीने तसंच सोबत गुरुबळ, मुलीला गुरुबळ गरजेचं असतं त्यामुळे गुरूंची उपासना करावी. जसं दत्ताची आहे, साईबाबा आहेत, स्वामी समर्थ आहेत, गजानन महाराज आहेत, ह्या सुद्धा उपासना केल्या. अगदी आहेत म्हणजे सोप्या आणि छोट्या, पण याचा फरक पडतो. लोकांचं असं झालं की त्यांना असं क्लिष्ट उपाय सांगितला ना की सोमवारी शंकराला जा, मंगळवारी देवीला जा, बुधवारी याला गणपतीला जा, असं केलं की त्यांना ते खूप बरं वाटतं आणि ते कंटिन्यू पण होत नाही. हे जे अगदी छोटे छोटे उपाय आहेत ना, ह्या उपायाने खूप फरक पडतो आणि होईल तेवढी उपासना करावी. उपासनेने नक्कीच फरक पडतो. नक्की. सर अजून एक कॉल येतोय आपल्याला. ऐश्वर्या आहेत कोल्हापूरवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला ऐश्वर्या, काय समस्या आहे आपली? हा, माझ्या मुलीबद्दल विचारायचं होतं. तिचं नाव श्वेता. 28 फेब्रुवारी 2007 बुधवार आणि 10:30 सकाळचा जन्म. सकाळी 10:30. पुणे. पुण्यातला जन्म आहे का? हा, सकाळी 10:30. 10:30. काय समस्या होती? हा, तिच्या लग्न आणि करिअरबद्दलच विचारायचं होतं. ओके, लग्न आणि करिअर बद्दल त्यांना विचारायचं आहे. काय सांगताय? चालेल. त्यांनी लग्न आणि करिअर विचारलं. दोन्ही विचारलेलं आहे. मी आधी करिअर आणि मग लग्न असं सांगेल. नक्कीच. आणि मग लग्न हा सगळ्यात महत्वाचा टप्पा. जसं मगाशी आपण स्वावलंबनाविषयी बोललो, अगदी स्वावलंबी असतील मुली आजच्या काळामध्ये, बरोबर, तर त्या निश्चितपणानं स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतात आणि मग चॉईस इज युअर असं होऊन जातं. अगदी कलेशी संबंधित हिने करिअर करावं. आणि सोबतच मी म्हणेन की ज्याला आपण म्हणतो ना जर्नलिझम वगैरे, बोलून अशा याच्यात पण तज्ज्ञ. बरोबर, बोली लावणाऱ्या पण बोलून कमवतो भाजीची,
पण त्याला आणि इकडे फरक आहे. लेक्चर देऊन किंवा जर्नलिझम करून बुद्धी वापरून पण कमवतो माणूस. तर अशा याच्यात तिने बोलून जे हे असेल प्रोफेशन त्यात करावं करिअर. आणि हिच्या पत्रिकेत पण स्त्री दोषाचा स्पर्श आहे, त्यामुळे स्त्री दोष शांती जी आहे ती यांनी करून घ्यावी. आणि वयाच्या 24 नंतर विवाहाचे योग आहे. परिचयातनं किंवा नात्यातनं जर कुठलं स्थळ आलं अजून 6-7 वर्षांनी 24व्या वर्षानंतर तर त्याला प्राधान्य दिलेलं उत्तम. नक्की सर, आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत, पण या आठवड्यात तुम्ही अरेंजा कॉर्नर वाशी हा जो आपला पत्ता सुरू आहे स्क्रीनवरती, बरोबर. तिथे उपलब्ध आहात, त्याबद्दल एक थोडंसं सांगा. बघा, उद्या मी आहे वाशीला, अरेंजा कॉर्नर, ऑफिस नंबर 606, आणि 13 तारखेपासून पुण्याच्या हिंजवडी इथल्या ऑफिसमध्ये आहे. आणि ज्यांना कोणाला पुणे किंवा मुंबईच्या ऑफिसला येणं शक्य नाही तर फोनवर अपॉइंटमेंट घेऊन टेलिफोनिक पण कन्सल्टेशन त्यांना देता येईल. नक्की सर, आपण कार्यक्रमाच्या प्रथेप्रमाणे शेवटी संदेश देता, जो संदेश आपल्या सगळ्या प्रेक्षकांना उपयोगी ठरतो. आजचा संदेश काय आहे? वैवाहिक सौख्याला अनुसरूनच आहे की अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च बिभीषणः कृपा परशुरामश्च सप्तैते चिरजीवितः. हे जे सप्तचिरंजीव आहेत याप्रमाणेच इथून पुढं आणि याआधी सुद्धा ज्यांचे विवाह झालेले आहेत किंवा होऊ घातले आहेत त्यांचा विवाह जो आहे तो चिरंजीव व्हावा, हीच श्रीरामाचरणी प्रार्थना. निश्चितपणानं खूप छान असं मार्गदर्शन आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं. यापेक्षा अधिक मार्गदर्शन जर आपल्याला हवं असेल, माहिती हवी असेल, काही गोष्टी विचारायच्या असतील, विवाह कधी ठरणार इथपासून ते अगदी कोणतीही समस्या अडचण आपल्या आयुष्यामधली असेल, तुम्ही थेट सरांना कॉल करू शकता. त्याकरता आत्ता टी व्ही स्क्रीनवरती जे नंबर सुरू आहेत ते टिपून घ्या आणि निश्चितपणानं तुम्ही कधीही हा कॉल करू शकता. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत, त्यासाठी अगदी मनापासून आभार. नमस्कार. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठे जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.